कॉस्मेटिक सर्जरीचे रिझल्ट्स एकदम इन्स्टंट येतात. उद्या लग्न आहे तर आज मी कॉस्मेटिक सर्जरी करून घेतली तर उद्या मी छान दिसेन, असं बऱ्याच लोकांच्या गैरसमजुती असतात. तर ह्या खऱ्या नाही आहेत. कारण कॉस्मेटिक सर्जरी ही एक सर्जरीच आहे आणि ह्याच्यामधून तुमच्या शरीराला बाहेर पडायला काही कालावधी लागतो आणि हा कालावधी जो आहे हा त्या प्रोसिजरवरती डिपेंड करतो. काही मेजर सर्जरीज आहेत, उदाहरणार्थ नाकाचा शेप बदलणे, तर यासाठी 3 महिन्याचा कालावधी तरी आपण कमीत कमी दिला पाहिजे. चरबी कमी करण्यासाठी लायपोसक्शन केलं जातं. याच्यामध्ये रिकव्हरी पिरियड किती फॅट काढलेला आहे ह्याच्यावरती अवलंबून राहतो व फॅट सोबत जर का काही त्वचा काढलेल्या आहे का, टाके पडले आहेत का, या गोष्टींवरती पण अवलंबून राहतो. आणि हा पिरियड 5 दिवसापासून 3 ते 6 महिन्यापर्यंत बदलतो. तर ह्याच्यामध्ये पेशंटचं स्वास्थ्य कसं होतं आणि त्याच्यानंतर किती फॅट काढला गेला, किती वेळ सर्जरी झाली, किती दिवस ॲडमिशन लागले, तर या सर्व गोष्टींवरती ह्या अवलंबून आहेत. तर त्यामुळे आपण आपल्या नजीकच्या तज्ज्ञ प्लास्टिक सर्जनला भेटा आणि त्याच्याकडनं पूर्णपणे माहिती घ्या आणि त्यानंतर ह्या सर्जरीला प्रॉपर शेड्यूल करा. म्हणजे तुमच्या जीवनातले काही मुख्य इव्हेंट्स असतात, जसं की लग्न आहे किंवा एखादं कार्य आहे, तर त्याच्या आधी आपल्याला प्लास्टिक सर्जरी करून घ्यावं असं इच्छा होते. तर त्याच्या आधी एक टाइमलाईन आपण ठरवून घेतली पाहिजे आणि प्रॉपरली शेड्यूल करून ही सर्जरी करून घेतली पाहिजे.